नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। उन्हाळा आहे आणि मँगोचा सीझन पण आहे, तर आईस्क्रीम आणि कुल्फीचे तर खूपच डिमांड असते आणि त्यात मँगो फ्लेवर असेल तर अजूनच छान। म्हणून मी आज घेऊन आले आहे अगदी कमीत कमी साहित्यात बनणारी मँगो कुल्फीची रेसिपी, आणि ती पण कुल्फीचा मोल्ड न वापरता। त्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धा लिटर दूध, एक हापूस आंब्याचा पल्प, अर्धा वाटी कंडेन्स मिल्क, 2 चमचे कॉर्नफ्लोअर पावडर। तुम्ही ते साखरही वापरू शकतात कंडेन्स मिल्क ऐवजी। सर्वप्रथम मी असं पॅन घेतला आहे, त्यामध्ये मी आता दूध इथे गरम करायला ठेवते आहे। दूध गरम करण्यासाठी शक्यतो पसरट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे। मंद गॅसवर आपण दूध गरम करून घेतो आहे। दूध छान उकळले आहे आणि दुधावर छान मलाई पण आली आहे। आता आपण यात टाकूया कंडेन्स मिल्क, त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिल्क टाकल्यानंतर आता आपण यात टाकणार आहे कॉर्नफ्लोअर पावडर, ती मी थोड्याशा दुधात मिक्स करून घेतली आहे। आता आपण याला सतत ढवळत राहूया, जेणेकरून यात गुठळ्या होणार नाही। तुम्ही पाहू शकता दूध छान अशी घट्ट झाली आहे कॉर्नफ्लोअर पावडर टाकल्यामुळे। आता हे मिश्रण थंड करून यात मी टाकते आहे मँगोचा पल्प। त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावर मी आता हे मिश्रण एका बोलमध्ये काढून घेतले आहे। कुल्फी मोल्ड शिवाय आपण इथे काय वापरू शकतो, तर मी इथे वापरले आहे असे चहाचे पेपर कप, जे आपल्याला इझिली अवेलेबल होतात। आपण इथे छोटा ग्लासही वापरू शकतो सेट करण्यासाठी, आणि त्यावर झाकण्यासाठी मी इथे वापरते आहे पेपर फॉईल। आता आपण हे कुल्फीचे मिश्रण पेपर कप मध्ये टाकूया। सर्व कप आपण इथे भरून घेऊया आधी। सर्व कप आता इथे भरून झाले आहे, तर त्यावर मी इथे लावणार आहे पेपर फॉईल आणि त्यावर लावणार आहे रबर, जेणेकरून याच्यामध्ये आईस क्रिस्टल होणार नाही। असेच आपण सगळे कप पॅक करून घेणार आहोत। सर्व कप पॅक करून झाल्यावर त्यावर चाकूच्या साहाय्याने छोटासा कट देऊन त्यामध्ये खोसते आहे मी आईस्क्रीम स्टिक। 7 ते 8 तास आपण आता हे सगळे कप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवू। 7 ते 8 तासानंतर आपली कुल्फी रेडी आहे। तुम्ही पाहू शकतात किती इझिली ही मोल्डमधून निघाली आहे। त्यावर मी टाकते आहे पिस्त्याचे काप। तयार आहे आपली छान मँगो कुल्फी। कशी वाटली तुम्हाला ही मँगो कुल्फीची रेसिपी, तीही विदाऊट मोल्ड? तुम्ही घरी नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।